स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर यूट्यूबकडून मला अशी एक गुड न्यूज आलेली आहे की मला असं वाटलं की ते तुमच्यापर्यंत पोहोचवावी. म्हणजे यूट्यूबकडून बूट कॅम्पसाठी मला इन्व्हाइट केलेलं आहे. तसं पाहिलं तर मी टेकची माहिती देत नाही, ही तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मला बूट कॅम्पसाठी म्हणजे मेल आलेला की तुमचं बूट कॅम्पसाठी अप्लाय करा म्हणून. तर मी काही लक्ष दिलं नव्हतं म्हटलं, आणि मला करायचं पण नव्हतं. म्हटलं आता आपण टेकची माहिती सांगत नाही आणि उगाच कशाला अप्लाय करा, म्हणून मी दुर्लक्ष केलं. म्हटलं नको. तर परत 4-5 दिवसांनी मला परत मेल आला. मी स्क्रीनशॉट जोडते. परत मेल आला की तुम्ही बूट कॅम्पसाठी अप्लाय करा. परत म्हणजे जर तुमचा चॅनल व्यवस्थित असला, तुम्ही त्या पात्रतेचे असला, तरच तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल आणि ही संधी गमवू नका. असं बरंच काय काय होतं. मी म्हटलं मी तर आता यूट्यूबची माहिती देत नाही, काय करावं. मग मी माझ्या 2-3 मैत्रिणींचं सजेशन घेतलं. त्या म्हटल्या जाऊ दे, करून टाक, एक अनुभव तरी येईल, एक्सपिरियन्स. आणि कुठं आपल्याला बाहेर जायचं, ऑनलाईन तर आहे. आता बऱ्याच ताईंनी केलं असेल, पण मी कधी केलेलं नाही आणि मला याबद्दल जास्त काही माहिती नाही. तर म्हटलं चला जाऊ दे, करूया. आणि मी म्हटलं जाऊ दे, मी अप्लाय तर करते, पण माझा चॅनल म्हणजे नाही सिलेक्ट होणार, कारण मी मध्यंतरी टेकची माहिती सांगायची आणि सगळ्या चॅनलमध्ये मिक्स कंटेंट आहे, त्यामुळे नाही माझं सिलेक्शन व्हायचं. म्हणून मी आपला अप्लाय केला. पण गेल्या 2-3 दिवसापूर्वी मला परत मेल आला की नाही, तुम्हाला सिलेक्ट केलंय बूट कॅम्पसाठी आणि 8 जुलैपासून तो कॅम्प चालू होतोय आणि ऑनलाईन असणार आहे. बघू आता त्यांचं कसं काय असणार आहे. त्यामध्ये काय यूट्यूब चॅनल कसा ग्रो करायचा किंवा काय, म्हणजे आपल्या ऑडियन्सला कसं आपण गाईड करू शकतो. यूट्यूबच्या टिप्स असतील, नवीन अपडेट असतील, ते सगळं सांगणार, ते काहीतरी सांगणार असतील. कारण मी आणि यूट्यूबवर ह्याच्या संदर्भात मी व्हिडिओ बघितले, पण कुणी काय यूट्यूबच्या संदर्भात माहिती आहे असं सांगितले. बघू, जर मला व्यवस्थित माहिती वाटली तर मी नक्की तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. पण मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं की म्हणजे मी सहज व्हिडिओ बघत होते माझ्या पाठीमागचे, त्यावेळी पाठीमागच्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचत होते. त्यावेळी बऱ्याच काही अशा होत्या की त्यांचे यूट्यूब चॅनल होते आणि चांगलं म्हणजे त्यांचं व्यवस्थित चाललेलं. पण आता ज्या वेळेला जाऊन मी असं एक दिवस वेळ काढून बघितलं त्यांचे चॅनल, तर काहींना रियूज कंटेंट आलाय, काहींना रिपीटेड कंटेंट आलाय, काहींनी चॅनलवर काम करायचं सोडून दिलंय. म्हणजे चॅनल ग्रो न झाल्यामुळे त्यांनी सोडून दिलंय. खरं तर वाईट वाटलं, पण मला त्या ताईंना सांगायचं आहे, जर कदाचित त्या ताई माझा व्हिडिओ ऐकत असतील तर, की तुम्ही हार मानू नका. कारण आता तर यूट्यूबनं ना जसं पुढे जाईल ना तसं चांगल्या संधी देते. पहिलं कसं 365 दिवसात आपल्याला 4000 वॉच टाइम कंप्लीट ठेवावाच लागायचा. जरी चॅनल मॉनिटाईज झाला तरी 3065 म्हणजे 365 दिवसात 4000 वॉच टाइम कंप्लीट असणं गरजेचंच होतं. पण तो नियम सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काढून घेतलेला आहे. बऱ्याच ताईंचे चॅनल मॉनिटाईज झाले, म्हणजे डॉलर जमा होतात, पण त्यांचा 4000 वॉच टाइम कमी झाला तरी सुद्धा यूट्यूब त्यांना डॉलरच देत आहे. त्यांचा चॅनल डिमॉनिटाईज नाही केला, ही खरंच तर आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं जर तुमचा चॅनल म्हणजे 2500-3000च्या टप्प्यापर्यंत पोहोचला असेल, 2000-1500, तर प्लीज ताईंनो मेहनत करा, थोडीशी मेहनत करा. बघा, ठीक आहे अपयश येते, पण पुढे जाऊन जेवढा चॅनल जुना असेल ना तेवढं यूट्यूब पुढे जाऊन डॉलर सुद्धा आपल्याला चांगले देते. म्हणजे जसं की नोकरीसाठी आपण जातो आणि नवीन सॅलरी कमी असते, पण जसं कंपनीत जुने होत जाऊ तसं आपलं पेमेंट वाढत जातं. अगदी तसं झालेलं आहे. व्ह्यूज जरी तुम्हाला कमी दिसत असल्या ना, तरी डॉलर जर आपल्याला चांगले मिळत असले तर काय वाईट आहे. आणि एकदा चॅनल मॉनिटाईज झाला तर तुम्ही महिन्यातून, आठवड्यातून फक्त एखादा व्हिडिओ टाकला ना तरी चालण्यासारखं आहे. फक्त त्यांचा रूल आहे की 365 म्हणजे वर्षभर जर नाही ना टाकलं तर डिमॉनिटाईज होतं, किंवा 6 महिने नाही टाकलं तर. त्यामुळे प्लीज जर तुम्ही थांबला असेल, कुठंतरी स्टॉप केला असेल ना, तर परत नव्याने सुरुवात करा, काही हरकत नाही. हल्ली भरपूर म्हणजे बघा बऱ्याच विषयाचे व्हिडिओ चालतात आणि शॉर्ट्समधून बऱ्याच ताईंनी असं केलं की शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाकले. शॉर्ट्स व्हिडिओचा ऑडियन्स लॉंग व्हिडिओकडे जास्त बघायला येत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त पहिल्यांदा लॉंग व्हिडिओवर भर द्या. आणि तुम्ही किती वॉच टाइम होतोय हे बघू नका, फक्त डेली किंवा एक दिवस ॲड करून आपला व्हिडिओ कसा यूट्यूबवर जाईल हे बघा. आपल्या व्हिडिओतून लोकांना काय आपण पोहोचवू शकतो, लोकांना काय देऊ शकतो, मनोरंजन असू द्या किंवा काही असू द्या, किंवा काही शिकण्याचं साधन असू द्या, लोकांना आपण काय सांगू शकतो ते बघा आणि त्याप्रमाणे व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. जरी तुम्ही थांबलेलं असलं ना तरी परत एकदा सुरुवात करा. आता एवढं केलंय आणि थोडक्यासाठी का थांबायचं हा पण विचार करा ना. ठीक आहे ना, आलोय ना लास्ट स्टेप पर्यंत, थोडंसं जाऊया पुढे. आणि जरी थांबलो तरी आपलाच लॉस आहे. त्यामुळे असं पण आपण यूट्यूब चॅनल चालू केलंय ना, जाऊया थोडंसं पुढं.
आणि फक्त एकदा चॅनल मॉनिटाईज झाला की परत आपल्याला डॉलरमध्ये म्हणजे डॉलर मिळणारच आहेत. परत तुम्ही गॅप घेतला एक दोन महिने तरी सुद्धा थोडं थोडं का होईना डॉलर जमा होतच राहणार आहेत ना. मग पेमेंट मिळणारच आहे. फक्त पहिले आपल्याला स्ट्रगल करावं लागणार आहे. जर बूट कॅम्पमध्ये जर यूट्यूबच्या संदर्भात चांगलं काही शिकायला मिळालं आणि ते जर तुमच्यासाठी फायदेशीर असलं ना तर मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. पण छान वाटलं कारण यूट्यूबनं बूट कॅम्पसाठी इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि तुम्ही सगळे म्हणजे जरी यूट्यूबवर काम करत नसाल किंवा काम करायची इच्छा असेल ना तरी ताईंनो सुरुवात करा. काही नाही होणार सक्सेस. आपण आपल्याला वाटतं 100 मधले 10 चॅनल तरी सक्सेस होतात आणि त्या 10 मध्ये आपण कसं बसायचं हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे. आणि यूट्यूबचं असं काहीच नाही हो, फक्त असं काय झालं एवढं लोकांनी सांगितलं हे असं ते तसं त्यामुळे एवढं आपण कन्फ्यूज झालोय. काही नाही, फक्त यूट्यूबचा एकच नियम आहे की तुम्ही जेवढं होता होईल तेवढा तुमचा कंटेंट टाका. यूट्यूब तुम्हाला कुठंच काहीच प्रॉब्लेम करणार नाही. आपण जर ज्या वेळेला लोकांचे किंवा दुसऱ्यांचे कंटेंट वापरू किंवा दुसऱ्यांचं काहीतरी घेऊ त्यावेळेला यूट्यूब आपल्याला प्रॉब्लेम करतो. बाकी अजिबात करत नाही. जेवढं तुम्ही स्वतःचा कंटेंट द्याल ना तेवढं यूट्यूब तुम्हाला पुढे नेणार आहे. तुमच्याकडे काही असू द्या बघ. आणि बघा करा सुरुवात. काही नाही, थंबनेल हे ते बनवायला शिका. सुरुवातीला होईल थोडा त्रास पण नक्की तुम्ही यूट्यूबमध्ये सक्सेस व्हाल. हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.